परमवंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी वंदन करतो। 2 मिनिटं बोलणार आहे मी। आपण म्हणतो की किल्ल्यांवर जाऊन आपण शिवाजी महाराजांकडनं जे देशासाठी असंख्य हुतात्मे झाले त्यांची प्रेरणा घेणं, त्यांच्या शौर्यातून प्रेरणा घ्यावी। पण ही नक्की प्रेरणा का घ्यावी मी नेमकं सांगणार आहे। ज्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराज झटले, ज्या स्वराज्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी हौतात्म्य पत्करलं, ज्या स्वराज्य रक्षणासाठी औरंगजेबापासून वाचण्यासाठी राजाराम महाराज आणि ताराराणींनी लढा दिला, ते स्वराज्य किती टिकलं? कारण राष्ट्राच्या आयुष्यात आपल्याला स्वतंत्र बघा 75 वर्ष 76 वर्ष झालेली आहेत। माणसाच्या आयुष्यात हा मोठा कालावधी आहे, पण राष्ट्राच्या आयुष्यात हा अत्यंत छोटा कालावधी आहे। हे जे हिंदवी स्वराज्य होतं ते 150 वर्षानंतर ब्रिटिशांनी ताब्यात घेतले, लक्षात घ्या। त्याच्यानंतर 130 वर्ष ब्रिटिशांची गुलामगिरी आपल्यावर होती आणि आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून फक्त 75 वर्ष झाली आहेत आणि देशावर संकट किती उभी राहिली आहेत, देशाच्या पुढे किती उभे राहिले हे आज तुम्ही बघताय। आज तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घ्यायला हवी, संभाजी महाराजांकडनं प्रेरणा घ्यायला हवी, सावरकरांकडनं प्रेरणा घ्यायला हवी। देशासाठी आपण लढलं पाहिजे, कारण जर देशासाठी तुम्ही लढला नाहीत तर तुम्हाला वाचवणारा कोणीही उरणार नाही। जर तुम्हाला हिंदू म्हणून जगायचं असेल की ज्यासाठी शिवाजी महाराज होते म्हणून आमची सुनता झाली नाही असं आत्ताच आपण ऐकलं कविभूषणांच्या गावातलं, तो धर्म टिकवायचा असेल, ज्या धर्मासाठी संभाजी महाराजांनी आत्मत्याग केला, बलिदान केलं, तो टिकवायचा असेल, एक हिंदू म्हणून जगायचं असेल तर आपलं राज्य हिंदूंचं असणं आवश्यक आहे। नसेल तर काय होतं हे बांगलादेशमध्ये तुम्हाला आज काय चाललं हिंदूंचं तिथे त्यावरून तुम्हाला कळून येतं। आणि याचसाठी ही प्रेरणा घ्या। म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही शस्त्र शिक्षण घेतलं पाहिजे, कारण स्वसंरक्षण हा आमचा अधिकार आहे। जर मी माझं संरक्षण करू शकत नाही, माझ्या घरच्यांचं रक्षण करू शकत नाही, माझ्या आया बहिणीचं रक्षण करू शकत नाही तर त्या जीवनाला काही अर्थ नाही। हे जे शिवाजी महाराजांनी तुम्हाला वारंवार शिकवलंय, तुम्ही जेव्हा केव्हा किल्ल्यांवर जाल तेव्हा शिवाजी महाराजांनी का केलं, नुसतंच शौर्याची प्रेरणा नाही घ्यायची, शौर्य का केलं आणि ते आज आम्ही करतोय का, ही प्रेरणा घेणं आवश्यक आहे। आणि मला वाटतं शिवराज्याभिषेक समितीने जो आज हे केलेलं आहे किल्ल्यांचं आयोजन, त्यामुळे लहान मुलांना ही नक्की प्रेरणा मिळेल। आणि माझं पालकांना आव्हान आहे की आपल्या मुलाला कुठली ना कुठली तरी स्वसंरक्षण शिक्षण देणं हे आजची काळाची गरज आहे, कारण आजच्या दिवशी ही पोलीस तुमचं रक्षण करायला सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। एवढंच मी बोलतो आणि वंदे मातरम, जय हिंद।